शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात मिळालेल्या निधीची माहिती आता समोर आलेली आहे। संजय देशमुख यांना निधी मंजूर झालेला आणि त्यापैकी फक्त 7.6% निधी खर्च केलेला आहे। तर तिकडे संजय दिना पाटील यांच्या 40 मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण झालेलं नाहीये। ओमराजे निंबाळकर यांनी 18 कोटींपैकी फक्त 2 कोटींचाच निधी खर्च केलेला आहे। 2 वर्षात 6 फुटीर खासदारांना किती निधी मिळाला आणि किती खर्च झाला ते बघूया। संजय देशमुख एकूण मंजूर निधी 18 कोटी 6 लाख रुपये, खर्च केलेला निधी 1 कोटी 42 लाख रुपये म्हणजे 7.6%, पूर्ण झालेली कामं 106 पैकी 7 म्हणजे 6.2%। संजय दिना पाटील एकूण मंजूर निधी 14 कोटी 70 लाख रुपये, खर्च केलेला निधी 15 लाख म्हणजेच 1.1%, पूर्ण झालेली कामं 40 पैकी 0 म्हणजे 0%। भाऊसाहेब वागचौरे एकूण मंजूर निधी 14 कोटी 70 लाख रुपये, खर्च केलेला निधी 71 लाख रुपये म्हणजेच 4.9%, पूर्ण झालेली कामं 135 पैकी 2 म्हणजेच 1.5%। नागेश पाटील आष्टीकर एकूण मंजूर निधी 19 कोटी, खर्च केलेला निधी 5 कोटी 6 लाख रुपये म्हणजे 26.6%, पूर्ण झालेली कामं 79 पैकी 28 म्हणजेच 26.2%। ओमराजे निंबाळकर एकूण मंजूर निधी 18 कोटी 50 लाख रुपये, खर्च केलेला निधी 1 कोटी 97 लाख म्हणजेच 10.7%, पूर्ण झालेली कामं 130 पैकी 21 म्हणजेच 13.9%। संजय जाधव एकूण मंजूर निधी 14 कोटी 70 लाख रुपये, खर्च केलेला निधी 3 कोटी 78 लाख रुपये म्हणजेच 25.7%, पूर्ण झालेली कामं 56 पैकी 25 म्हणजेच 30.9% कामं पूर्ण झाली आहेत। तर निधीसाठी गेले असं खासदार म्हणतात असं संजय राऊतांनी म्हटलंय आहे। एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे असंही राऊत म्हणतात। नवीन गटात गेल्यानं त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार असा टोलाही राऊतांनी लगावलाय। तर कामं मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात असं संजय देशमुखांनी म्हटलंय। चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी झाल्यास कामं थांबून राहतात असंही संजय देशमुखांनी बोलून दाखवलंय। काय तुम्हाला निधीसाठी गेले आकडे आले आहेत ना, जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाहीत। 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे। एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे। एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले। आता